विधान भवनामध्ये एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात जाऊन शरद पवार यांनी घेतली भेट। कॅबिनेट बैठक सोडून शिंदेंकडून पवारांचं करण्यात आलं स्वागत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदारही हजर। डान्सबार सुधारणा विधेयक विधानसभेमध्ये मंजूर। डान्सबार परवाना प्रक्रियेमध्ये होणार मोठे बदल। परफॉर्मन्स लायसन्सची पळवाट बंद करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल। नियमभंग करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा। डोंबिवलीमध्ये महिला डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिंदे सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक। मारहाण करणाऱ्या 3 आरोपींना सुद्धा बेड्या। डॉक्टरांना मारणाऱ्यांचं नगरसेवक पद रद्द करणार का? आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल। तर पक्षाकडून योग्य ती कारवाई होईलच, मंत्री योगेश कदम यांचं विधान। ज्यांना कुत्रं विचारत नाही ते शिव्या देत आहेत। मिसिंग लिंकवरील टीका करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांचं उत्तर। पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपोजवळ 2 मजली इमारत कोसळली। ढिगाऱ्याखाली 15 ते 16 जण अडकल्याची माहिती। बचाव कार्य सुरू। साताऱ्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा। वाई खंडाळा महाबळेश्वरमधील पर्यटन स्थळांना 10 जुलैपर्यंत बंदीचे आदेश। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत होणार बैठक। महाराष्ट्र सरकार सीमावासियांच्या पाठीशी जशास तसं उत्तर देण्याचा ठराव बैठकीत एकमतानं मंजूर झाल्याची माहिती। नाशिकमध्ये पावसाचा जोर कमी झाला। गोदावरीची पाणी पातळी सुद्धा घटली। सकाळी दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत असलेलं पाणी संध्याकाळी ओसरलं। पालघरमध्ये 8 ते 10 दिवसांपासून मुसळधार पाऊस। पालघरमधील धरणांमधील पाणीसाठा वाढला। पाणीसाठा लक्षणीय पातळीवर। तर मुसळधार पावसाचा पालघरच्या ग्रामीण भागाला मोठा फटका। गावपाड्यांना जोडणारे अनेक रस्ते गेले पाण्याखाली। पवईमध्ये सापडली मगर। तर रायगडच्या महडमध्ये मगर आणि आज सापडला अजगर। पुराच्या पाण्यातून आल्यामुळे वस्तीतील नागरिक भयभीत। इराणसोबतचा युद्धबंदी करार रद्द। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। खामेनेईंवर अंत्यसंस्कार सुरू असतानाच अमेरिकेचा इराणवर पुन्हा भीषण हल्ला। Thank you.